नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आहे तुमचा निशांत आणि आज मी एका लग्नाला आलो आहे. म्हणजे कालच आलो ॲक्च्युली हळदीला, पण हळदीचं काही शूट केलं नाही. क्लिप्स काढल्यात, त्या क्लिप्स मी इकडे तिकडे लावेन, तर तुम्ही त्या क्लिप्स एन्जॉय करा किंवा ह्याच्यानंतर लावेन त्या बघून घ्या. लग्नाला बघू शकता, लग्नाचा सगळा सेकअप डेकोरेट झालेला आहे एकदम कडकमध्ये. म्हणजे माझ्या एका फॅमिली रिलेटिव्हचं लग्न आहे, त्यासाठी मी आलो आहे. सो आता आंघोळ वगैरे झाले, फ्रेश झालो आहे लवकर सकाळ सकाळी. आत्ता वाजले 6:30, कारण नंतर गर्दी होती पाहुण्यांची. सो आत्ताच केलं बरं. हे बघू शकता इथं बँक एंट्रीला समोर ह्या 2 माणसांचं लग्न आहे. हा विजय दादा, मी नवऱ्याच्या साईडने ॲक्च्युली. सो चला आता बघूया सगळे कधी उठतात, फ्रेश होतात कधी, कारण भरपूर सारे पाहुणे वगैरे आले. चला आम्हाला मित्रांनो लग्नाच्या आधी शेतामध्ये एक मोर दिसला मस्त. म्हणजे त्यांचं घरच शेतात होतं आणि लग्न पण शेतातच होतं. सो मस्त मोर दिसला आणि माझ्या काकाला बघवलं नाही. तो मोर बिचारा चालत होता म्हणून त्याने त्याला दगड मारला. सो तो मोर उडायला लागला, बघू शकता. तो त्याला उडता आला नाही. पण माझा काका विचित्रच आहे, काय करणार. झाली बँजो पार्टी वाजवायला सुरुवात. ही आहे बँजो. आमच्याकडे लग्नामध्ये बँजोच वाजतो आणि बँजोच एक नंबर वाजतो. त्यात म्हणजे मजा आहे. आणि हा बँजो वाजताना बघून ही नवऱ्याची धाकटी बहीण नाचायलाच लागली. त्यानंतर झाली नवऱ्याची एंट्री. ती पण मित्रांनो एंट्री अशी झाली की नवरी पण वाजत गाजत होती बँजोसोबत. आमच्याकडे सगळं बँजोसोबतच वाजतं, दुसरं काही आमच्याकडे नसतं. बिकॉज DJ पण असतो, पण तो रात्री भरात येतात मोस्टली. आणि खूप जास्त म्हणजे शूट करायचं काम हे मला दिलं होतं, कारण सगळ्यांना कळलं होतं की मी ब्लॉगर आहे. समोर मला दिलं होतं वहिनीचं यायचं पण शूट मीच केलं. सो एंट्री करत त्यांचा कॅमेरावरून झोपला होता. सो कॅमेरामन जाग्यावर होत नव्हता. सो वहिनीच्या साईडच्या घरात आला होता, साईडचं नवऱ्याचं घर होतं, तिथे येऊ शकत नव्हत्या. म्हणून त्यानंतर त्या काकीने त्यांचं औक्षण वगैरे केलं, त्यांचे पाय धुवून घेतले आणि त्यांची नजर काढली. आमच्याकडे भात असा साईडला टाकून वगैरे नजर काढतात. त्यांच्याकडून भात फिरवला आणि ह्या साईडला आणि त्या साईडला, असं दोन्ही साईडला उलटे सुलटे फिरवून टाकून दिले. म्हणजे आमच्याकडे पद्धत आहे. तुमच्याकडे काहीतरी वेगळी असेल ती मला कमेंट करून सांगा नक्की. त्याच्यानंतर त्यांना डोळे वगैरे पुसवून त्यांची औक्षण केलं, आरती वगैरे केली आणि त्यांना घरात घ्यायचं असं ठरवलं म्हणतोयच मी. तोपर्यंत त्यांनी घेतलेच नाही, वाट बघायला लावली वहिनींना. फायनली वहिनी घरात यायला निघाल्या आणि वहिनी घरात पण आल्या. म्हणजे पहिला मी गेलो, कारण मला शूटचं काम दिलं होतं ना म्हणून. आणि हा लाईटलाही ब्लर करत होता. सो वहिनी आलेल्या आहेत घरात. आता जाऊया विजूदादाकडे, जो मंडपात होता, ज्याचे पाय त्याचे आईवडील नव्हे तर वहिनीचे आईवडील, म्हणजे त्याचे सासू सासरे धुवत होते. ही एक प्रथा असते मित्रांनो. म्हणजे नवऱ्याचे पाय धुवायचे, त्याला मान द्यायचा. तो नवऱ्याचा त्या दिवशी मान असतो आमच्याकडे. तुमच्याकडे काय असतं मला माहीत नाही, आमच्याकडे असं असतं. सो ते पाय धुत होते आणि मलाच काम दिलं होतं इथं पण फोटो काढायचं, कारण त्यांचा कॅमेरामन कुठं होता तो त्यांनाच माहीत नव्हता. त्याला पैसे कसे दिले हेच मला कळलं नाही. त्यानंतर गेलो आम्ही विजूचा मेकअप करायसाठी. म्हणजे पाय द्यायच्या आधी मेकअप करायचं असतं, पण आम्ही नंतर करत होतो. आणि मेकअप आर्टिस्ट कोण होती तर त्याची छोटी बहीण छकुली, तीच मेकअप करत होती. सो तिला काही येत नव्हतं तरी मी ती करत होती कशी. आता चालायचंच, आपल्याच घरची आहे. सो कशी करते ते करते माहीत नाही. आणि मेकअप बघून इतका कंटाळा आला होता की माझा काका सरळ झोपीच गेला. तिथेच 5 मिनिटात झोपला होतो. त्यानंतर मित्रांनो नवरदेव आमचा रेडी पण झाला एकदम कटकटी. आणि नंतर मी पण रेडी व्हायसाठी निघून. मी रेडी झालो आणि आमचा नवरदेव पण रेडी आहे. स्वतः जाऊया लग्नाला. मस्त मोठपीस लावले, छान आहे, बऱ्याच दिवसांनी लावले. सो भारी पण वाटते. सो चला जाऊया मंडपात आमच्या. प्रसंग आहे ठीक आहे. तरी लग्नानंतर दैवत की या गणपती वर्तमान प्रमाण असं पाणी पुरवा गणेश द्रौपदाई गुलाम जो आहे लग्नगडी अगम प्रसंग आयुष्य देव नाव अगम प्रजापती डांबरा लोक पाणी नगरपालिके नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक सर्वच मान्यवर वाजंत्री बोलला करणे कोरिया सा मंगलम शुभंगल सावधान. सर्वांनी श्रेयभोजन करून घ्यायचं. मेंडोले आणि दिद्या मित्रांनो दादाचं लग्न झालेलं आहे, पूर्णतः लग्न झालं आहे. तर मी दिवसभर काही शूट केलं नाही, थोड्या क्लिप्स वगैरे घेतल्या तर तुम्हाला बघायला मिळाल्या असतीलच.
सो आज काय केलं नाही शूट, कारण लोक खूप होती म्हणून केलं नाही. सो आता आहे दादाची वरात. सो चला तुम्हाला वरात दाखवतो. इकडची गडिंग्लज साईडची कशी असते, आमच्या इकडची तुम्ही बघितलं असालच, पण गडिंग्लज साईडची कशी असते ते तुम्हाला दाखवतो आता. हो चला वरात तिकडे जाऊया. सो मित्रांनो, दादाच्या लग्नात सगळी लोक जमली होती म्हणून त्याने आताशबाजी सुरू केली. दादा इतका खुश झाला लग्न करून की फटाक्यांची माळाच चढवल्या आणि त्याच्यानंतर शॉट लावले. फाट 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 वरती जाऊन शॉट वाजतच होते. इतके भयानक. नंतर आम्ही डान्स करायला जी सुरुवात केली ना ती मजाच वेगळी झाली. दादाच्या वरातीत फुल एन्जॉय करायचंच ठरवलं. सो एन्जॉय करायला घेतलं. सगळे कसे नाचत होते बघू शकता. मी पण जरा त्याच्यात हात मारून घेतला. त्यानंतर आम्ही दादाला पण खाली ओढायचं असं ठरवलं आणि लग्न असलेल्या नवऱ्याला पण आम्ही घेऊन आलो. हाय नवरा बघा कसा नाचते एकदम दणदणीत. बिचाराचा आज अनंताचा शेवटच्या दिवस उद्यापासून वहिनी यांच्यावर डोक्यावर बसणार आहे, तरी पण किती कणकणीत नाचतोय माझा भाव बघू शकता, किती दणदणीत एकदम. सो फुल मजा केली आम्ही वरातीत नाचून. त्यानंतर मी गेलो सगळ्या ताया दिद्यांकडे, त्यांना पण घेतलं नाचायला बरोबर. आणि हे सगळे भाऊ आपले होतेच, त्यांना पण वरातीत नाचवलं. नंतर आमची ताई, ही बघा ही ताई आमची जी साईडला नाचते माझ्यासोबत, ती ताई, तिला पण घेतलं नाचायला. तिला पण खूप जास्त नाचवलं. आणि साईडला वडील पण होते नवऱ्याचे, त्यांना पण आम्ही नाचवलं. आम्ही कोणालाच सोडलेलं आहे. त्याच्या आईला पण घेतलं. हे बघू शकता, आता कॅमेरा बघितल्यावर कशी नाचते बघा. लगेच बघितला कॅमेरा बघितला लगेच रिॲक्शन दिला आणि लगेच नाचायला पण लागली ही ताई पटकन. आणि मध्ये मित्रांनो माझा कॅमेरा पण पडला होता नाचता नाचता, ते मी क्लिप लावली नाही आहे आणि साईडला लावली तर लावेल. आणि अचानक कॅमेरा पडला. ही बघा ही छेंडे ही छोटी बहीण सगळ्यात, हिला पण आम्ही घेतलं नाचायला. ही मोठी बहीण आणि एक छोटी बहीण, दोन्ही बहिणी आहेत. दादाचं लग्न आहे त्याच्या सख्या बहिणी होत्या त्या, त्यांना पण नाचला. त्यांच्या नवऱ्याला बरं मी नाचायला लावलं. फुल नाच नाचून खूप जमलो. आणि हा बघू शकता जो वेळासारखा डान्स करतो तो कुणाल त्याचं नाव. आणि हा मी जो खुळ्यासारखा नाचत होतो. आम्ही नाचायचं काही ताळतंत्र नाही आम्हाला, पण आम्ही बिंदास म्हणजे फुल एन्जॉय केलं दादाचं लग्न. मित्रांनो वरात अजून झाली नाही आहे, वरात अजून तिकडे सुरूच आहे. पण मी आता झोपणार आहे, काय बघा मला कंटाळा आला आहे थोडा. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.